इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. राणीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 31 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी स्थायी समिती सभापती अमोल जाधव, माजी नगरसेविका संगीता अमोल जाधव तसेच युवा नेते अमेय अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी नाशिकमध्ये प्रथमच बसवण्यात आलेल्या लाईट स्टोनचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर विलास अण्णा शिंदे उपस्थित होते. तसेच नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य राहुल भाऊ दिवे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाला माजी समिती सभापती अमोल जाधव, नगरसेविका संगीताताई जाधव, अमेय जाधव यांच्यासह दीर्घ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद अत्तरदे, रवी भालेराव, रमेश जगताप, बाळासाहेब काळे, विष्णू उगले, अनिल गायकवाड, विजय भारती, रामनागरे, सतेज महाजन, अजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डिवायडरचे जे काही लाईटचे एलईडीचे एक नव्या पद्धतीचे जे मुंबईला आपल्याला बघायला मिळतात त्या पद्धतीचे एलईडी या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की 1-1.5 महिन्यापूर्वी निवडणूक झाली आणि निवडणूक झाली की इतर सगळीच मंडळी ही सर्व कामं बंद करत असतात. एखाद्या कार्यकर्त्याचा जर पराभव झाला तर वर्षभर तो काही दिसत नाही अशी परिस्थिती असते. परंतु हे जाधव कुटुंब हे समाजाशी एवढं निगडित आहे की विकास कामाच्या बाबतीमध्ये यांचा कोणी हात धरू शकत नाही आणि तरी सुद्धा पराभव झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी विकास कामांची उद्घाटन मात्र जोरामध्ये चालू आहे. आज शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आहे. या महाराष्ट्रात नाही, या देशात नाही तर या संपूर्ण जगामध्ये महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये सुरू होत आहे, मोठ्या उत्साहामध्ये चालू आहे. आपल्या सगळ्यांना सांगता येईल की जवळपास 396 वर्ष झाले महाराजांच्या जन्माला, म्हणजे जवळपास 400 वर्ष झाली आणि या 400 वर्षामध्ये अनेकांच्या मनावर अधिराज्य छत्रपती शिवरायांनी आजही केलेलं आहे. त्याचं कारण असं की छत्रपतींनी लोककल्याणकारी योजना आणत असताना लोकांसाठी जगले आणि मी अनेक भाषणामध्ये सांगत असतो की शिवाजी महाराजांनी एक गोष्ट कायम सांगितली की हे रयतेचं राज्य आहे आणि तेच आज आपल्या संविधानाने सांगितलं की लोकशाही आहे. म्हणजे संविधानामध्ये जे लोकशाही हा शब्द आहे तो लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य त्याला लोकशाही म्हणतात आणि रयत म्हणजे रयतेचं स्वराज्य आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं लोकशाहीला पूरक आहे आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मानून त्यांना गुरु मानलेलं होतं आणि म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोणी जागेवरती 2 मिनिटं शांत उभं राहायचंय. या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाआरती घेण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी दुमदुमून गेला आणि या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून पारंपरिक क्षत्रिय कुलवंत ढोल पथकाचे दमदार सादरीकरण आयोजन करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. या सोहळ्यास परिसरातील शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. एकात्मता, इतिहासाबद्दलचा अभिमान आणि सामाजिक सहभाग यांचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम राणीनगर परिसरासाठी प्रेरणादायी ठरला. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.